नमस्कार मित्रांनो. आज आपण ज्या नालासोपारा स्टेशनवरून दररोज ये-जा करतो ते फक्त एक रेल्वे स्टेशन नाही, ते हजारो वर्षांचा इतिहास घेऊन उभा आहे. खूप लोकांना माहीत नाही, पण नालासोपाराचं जुनं नाव होतं शूरपारक. हे ठिकाण भारतातील एक मोठं आणि महत्त्वाचं बंदर होतं. रोम, ग्रीस, अरब देशांशी इथून व्यापार चालायचा. मसाले, कापड, मोती, सुवर्ण सगळा माल इथून जहाजांवरून पाठवला जायचा. याच कारणामुळे शूरपारक एक समृद्ध व्यापारी शहर बनलं होतं. त्या काळात बौद्ध धर्माचा इथे मोठा प्रभाव होता. बुद्ध भिक्षू, व्यापारी आणि प्रवासी या मार्गाने प्रवास करत असत. आजही या परिसरात बौद्ध काळातील अवशेष सापडलेले आहेत. काळ बदलत गेला, बंदराचं महत्त्व कमी झालं आणि हळूहळू शूरपारक हे नाव मागे पडलं. पुढे इथे 2 गावे होती, नाला आणि सोपारा. या दोन्ही गावांवरूनच या भागाचं नाव बनलं नालासोपारा. ब्रिटिश काळात मुंबईला देशाच्या इतर भागांशी जोडण्यासाठी रेल्वे लाईन तयार करण्यात आली आणि 1920 साली इथे नालासोपारा रेल्वे स्थानक सुरू झालं. या स्टेशनमुळे हा परिसर झपाट्याने विकसित होऊ लागला. मुंबईत काम करणारे लोक इथे राहायला येऊ लागले. हळूहळू नालासोपारा मुंबई उपनगराचा महत्त्वाचा भाग बनला. आज नालासोपारा स्टेशन दररोज लाखो लोकांची सेवा करतं. कोणी नोकरीला, कोणी कॉलेजला, कोणी आपली स्वप्न पूर्ण करायला. पण जेव्हा तुम्ही पुढच्या वेळी या प्लॅटफॉर्मवर उभे राहाल तेव्हा लक्षात ठेवा, तुम्ही फक्त ट्रेनची वाट पाहत नाही आहात, तुम्ही उभे आहात एका हजारो वर्ष जुन्या इतिहासावर. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.